नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. गाय पाहताय आपली शनिवारी येईल ती. आज शुक्रवार म्हणजे उद्या 8 दिवस होते. गायचं टेन्शन नाही मित्रांनो. खाली धार काढाय कुणी बसा, काही बसा, लात उचलत नाही, लात मारीत नाही कधी. आणि नवीन माणूस जरी बसला तिला काढाय तरी टेन्शन नाही. इतकी शांत गाय आहे ती. आणि या वासराचं आपण नाव विचारलं होतं की नाव काय ठेवावं म्हणून. तर बरेच जणाच्या काही कमेंट आल्या त्या. तर त्याच्यामधलं जे नाव आहे बदामी थोडंसं मॅच होतंही बी तिला, कारवडीला. मग त्यामुळं आपण तिचं नाव बदामी असं ठेवलं आहे. नाव चांगलं वाटलं का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली घरची गाय ही मोठी लक्ष्मी, ती देखील तुम्हाला कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्कीच सांगा. तिला मित्रांनो म्हणजे इतका काय आपल्याकडे खुराक पाणी जास्त काय आपण देत नाहीत, पण तरी पण ती फिरून येऊन सध्या घरी आपण थोडंफार टाकतो. समजा वैरण बिरण फिरून येऊन सध्या सकाळी 2 लिटर संध्याकाळी 2 लिटर दूध निघतं तिचं. एका पाक्याचं फक्त काढतो आपण, एका पाक्याचं काढतच नाहीत. नाही तर मग दोन्ही पुढच्या सडाचं काढतो, मागच्या सडं तसेच वासराला ठेवतो दोन्ही बी. तरी 4 म्हणजे सरासरी जे दूध आहे तिचं ती 8-10 लिटर दूध निघत आहे तिचं. प्युअर गावरांमध्ये आहे. थोडीच तब्येत खराब झाली तिची म्हणून थोडा खांदा कमी झाला आहे तिचा. आता वसवण जी आहे ती थोडी कमी झाली, नाही तर आधी वसवण चांगली होती तिला. आला थोडी वसवण कमी झाली, तब्येत कमी झाल्यामुळं गायची. थोड्या नाक्या तिच्या जास्त उगळायला लागल्यात. नाक्या काळ्या खापआहेत पण नाक्या जास्त उगळायला लागल्यात बघा. हे पातळ व्हायला लागल्यात. कारण की बीडमध्ये काय सगळं जे रोड आहेत ते सगळे डांबरीकडं किंवा सिमेंटाचे रोड असल्यामुळं नाक्या जास्त उगळायल्यात गायच्या. पण तिचे वासरं लय चंचळ होते मित्रांनो, इतके चंचळ की बास. आता ही कारवड आहे, लय डेंजर आहे कारवड. आणि तिचा जे 2 नंबरचा गोरा, 1 नंबरचा गोरा दिला आपण एक जणाला, 2 नंबरचा गोरा तर इतका चावकीळ आहे की शर्यतीत टाकला तर माझ्या हिशोबाने इतक्या चांगल्या पद्धतीने पळन. आणि त्याला थोडीफार ट्रेनिंग जर दिली तर नक्कीच तो 1-2 नंबरमध्ये